श्री स्वामी समर्थ. सर्व मैत्रिणींना ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर चला तर मग आज बनवूया टोटे बॅग. तर ही बॅग आहे, हिचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. हा फ्रंटचा खिसा आहे किंवा फ्रंटचं पाकिट आहे, किती स्पेसेबल आहे. आणि हे आतमध्ये एक मोठी स्पेस आहे या बॅगला, बघू शकता तुम्ही. आणि एक दिवसाच्या प्रवासासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी खूप छान अशी ही बॅग आपण स्टिच केलेली आहे. तर चला तर मग बघूया आपण ही बॅग कशी स्टिच करायची ते. बघायचं फायनल लुक किती सुंदर दिसते आहे. तर ही प्युअर कॉटनच्या कापडापासून आपण बनवलेली आहे. बनवण्यासाठी आपल्याला सिंगल एक स्क्वेअरचा पीस लागणार आहे. त्याचं मी मेजरमेंट तुम्हाला येथे सांगते. तर याचं मेजरमेंट आहे 18 इंच याची रुंदी आहे आणि याची लांबी तुम्हाला सांगते मी 24 इंच. तर 18 बाय 24 इंचचा हा एक पीस आहे. तर मला 2 बॅगांची ऑर्डर होती म्हणून मी ह्या एकत्र 2 बॅगा शिवलेल्या आहे. तर तुमच्या सोबत मी एक बॅग शेअर करणार आहे. तर बघा, हे बेल्ट आहेत. हे मी 4 बेल्ट एक सोबत कट केलेले होते म्हणून तुम्हाला हे इथे मी 4 बेल्ट दाखवत आहे. तर ह्या बेल्टची लांबी आहे, लांबी व रुंदी 18 बाय 3 इंचाची आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही 18 बाय 3 इंच. आणि हे जे आपण घेतलेला आहे ना, हा एक नॉन ऊनचा कपडा आहे बेस देण्यासाठी. तो अर्धा इंच रुंदी व लांबी त्याची 18 इंच असणार आहे. तर हे अशा पद्धतीने आपण बेल्ट तयार करून घेणार आहोत. बघा, तर हे आपले येथे बेल्ट तयार झालेले आहेत. हे बघा, 2 ऑर्डर असल्यामुळे मी दोघं बॅगांचं एक साथच घेतलेलं होतं. तर आता हे जे 18 बाय 24चा जो मेन कापड आहे त्याला आपण आता इथे 3 इंचावर कट करून तर इथे आपण पुढच्या फ्रंटच्या पाकिटासाठी 3 इंचावर कट करून घेणार आहोत. पण कट करून घेताना आपण 2-2 इंच साईडने सोडणार आहोत. म्हणजे आपण चैनला तिथे आपण कापड लावणार आहोत, जेणेकरून जे आपलं फ्रंटचं पाकिट आहे ती चैन आपली प्रोफेशनल बॅगसारखी दिसायला हवी आणि थोडीशी फिनिशिंगमध्ये आली पाहिजे. म्हणून इथे आपण 2-2 इंच कापड लावणार आहोत. हे बघा, हे जे मी इथे 2 इंचाचं माप घेत आहे, तर ही आपल्याला पूर्ण 18 इंचाची चैन न लावता इकडनं 2 इंच इकडनं 2 इंच असं आपल्याला कापड लावायचं आहे. तर इथे आता मी सेंटर काढून घेतलेलं आहे आणि सेंटरनंतर आपण 2-2 इंच घेऊन, हे बघा, सेंटरपासून ह्या साईडला 2 इंच आणि त्या साईडला 2 इंच आपण घेतलेलं आहे बेल्टसाठी. तर आता इथे मी हे जे घेतलेलं आहे कापड हे 3 बाय 4 इंचाचं आहे आणि हे असं इथे मी चैनला लावत आहे. तर आता ह्या चैनची लांबी मी तुम्हाला सांगते. ही जी आपली चैन आहे ही चैन मी घेतलेली आहे 14 इंचाची आणि हे 2-2 इंच हे जे 2-2 इंचाचं आपण माप घेतलेलं होतं, तर हे असं कापड लावून हे पूर्ण आपल्याला 18 इंच कव्हर करायचं आहे. म्हणजे हे आपलं पाकिटासाठी, पुढच्या पाकिटासाठी हे आपलं चैन तयार झालेली आहे. हे बघा, या पद्धतीने दोघं बॅगांच्या त्या चैन मी तयार केलेल्या आहे. हे इथं आता आपण 3 इंच घेतल्यावर इथे आपण आता कट करून घेणार आहोत. हे मी इथे कट केलेलं आहे आणि इथे आपण ती चैन आता लावणार आहोत ह्या पद्धतीने. तर आता मी प्रथम चैनचा सेंटर काढलेला आहे, हा बघा. आणि आपण आता मेन कापडाचाही सेंटर काढून घेणार आहोत. हा आता सेंटर काढून मी घेतलेला आहे आणि आता आपण पुढच्या फ्रंट साईडचं पाकिट तयार करणार आहोत. त्याच्यासाठी ही चैन मी इथे लावते आहे. शिवायला अगदी सोपी आणि कॅरी करायला अगदी सुंदर अशी ही बॅग स्टिच झालेली आहे. तर त्या ताईंनी मला तसं सांगितलेलं होतं की मला चालू पुरता प्रवासासाठी
2-3 साड्या वगैरे मावतील अशी बॅग तुम्ही करून द्या म्हणून. तर ही बॅग त्यांना खूप आवडली होती. हे बघा. आणि आता ही जी वरची पट्टी आहे तिचाही मी मध्य करून घेणार आहे आणि आपण तो चेनचा पण मध्य करून आणि ह्या पद्धतीने इथे अटॅच करणार आहोत. हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी तसंच केल्यास अगदी छान अशी तुमची बॅग इथे तयार होते. खूप सुंदर अशी ही बॅग मी तयार केलेली आहे. पुढचा देखील व्हिडिओ आपला खूप छान येणार आहे. त्यात मी मिनी पर्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर चला, वरच्या साईडलाही मी आता स्टिच करून घेते आणि याला आपण दाब शिलाई पण देऊन घेऊयात. ही बघा, आता ही दाब शिलाई म्हणजे आपली फिनिशिंगची शिलाई असते आणि तिच्यामुळे बॅगला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. हे बघा, एक्स्ट्राचं कापड इथे मी आता कट करून घेत आहे दोघं साईडचं. हे बघा. आणि आता ही आपली चेन लावून झालेली आहे. याच्यासाठी आता 12x18चा आपण एक नॉनूनचा कापड घेणार आहोत, नॉनून घेणार आहोत आणि त्याचा आपण फ्रंट साईडचं पाकिट तयार करणार आहोत. तर ह्या बॅगसाठी मी वापरलेला आहे कॉटनचा, मी मिशोवरनं कापड मागवलेला होता. तो कापड मागवलेला आहे, प्लस मी त्याच्यामध्ये रबर शीट आणि नॉनूनचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे फ्रंटचं पाकिट मी 12x18x12चं हे आपलं फ्रंटचं पाकिट तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही बॅग मी स्टिच केलेली आहे. तुम्ही ही स्टिच करून आणि सेल करू शकता. खूप सुंदर आणि इझी आहे आणि खूप छान अशी ही बॅग आपली तयार देखील झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, हे आपलं आता फ्रंटचं पाकिट तयार झालेलं आहे. असेच छान आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि कोणत्याही प्रकारच्या बॅग्स, टिफिन बॅग्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरावर व्हॉट्सअप करू शकता. तर इथे मी हा बेल्ट लावून घेत आहे. मागेच दाखवल्याप्रमाणे आपण सेंटर काढला होता आणि सेंटरपासून 2-2 इंचाचं माप घेऊन आपण हे बेल्ट आता इथे अटॅच करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आता हे बेल्ट इथे जॉईन करून घेणार आहोत. टिफिन बॅग, ट्रॅव्हल बॅग, अशा छान बॅग्स, मनी पाऊच, समोसा बॅग्स या रिक्वायरमेंटप्रमाणे स्टिच करून दिल्या जातात. तर हे बघा, हे खूप छान आणि पेसेबल असं आपलं फ्रंटचं पाकिट तयार झालेलं आहे. आता मी याचं आता सेंटर करून घेणार आहे. हे बघा, इथे आपले बेल्ट लावून झालेले आहे आणि बेल्ट लावून झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपण घेऊन आणि 2-2 इंचाचं इथे कट करून घेणार आहोत. हा आपला बॅगचा बेस तयार होणार आहे. हे बघा, दोघं साईडने 2-2 इंच घेऊन आणि हा आपला बेस मी आता तयार करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी ही आपली टोटे बॅग तयार झालेली आहे. जर तुम्हाला समयासन किंवा चौरंगासन अशा कोणत्याही प्रकारच्या आसनच्या व्हिडिओ बघायचे असतील तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहेत. वरची चेन लावून झाल्यानंतर आता मी कॉर्नर स्टिच करून घेणार आहे. वरची चेन लावण्याचा व्हिडिओ माझ्यापासनं स्किप झाला म्हणून मी सॉरी म्हणते. आणि हे बघा, आता हे साईडचे कॉर्नर कापल्यानंतर ज्या साईडच्या बाजू आहेत त्याला आपण आता स्टिच करून घेणार आहोत दोघं साईडच्या. हे बघा, या पद्धतीने दोघं साईडच्या ज्या बाजू आहेत बॅगच्या ते आपण स्टिच करून घेऊ आणि मग आपण कॉर्नर स्टिच करू.
आता ह्या साईडच्या दोघं कडा बॅगच्या स्टिच केल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून आणि जे रफ एजेस आहे किंवा धागे आहे ते दिसू नयेत म्हणून आता आपण तिथे अर्धा इंचची नॉन उंची पट्टी घेऊन आणि ते कवर करणार आहोत, जेणेकरून आपल्या बॅगची फिनिशिंग ही छान पद्धतीने दिसणार आहे। हे बघा, इथे मी नॉन उंची अर्धा इंचाची पट्टी कापलेली आहे आणि इथे आपण आता एक साधारण भाषेमध्ये एक गोट दिला की त्याची जी फिनिशिंग आहे ती छान दिसते। या पद्धतीने उलटवून घेऊन आणि आता आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे आपली जे धागे वगैरे बॅगचे निघणार नाहीत आणि बॅग आपली वर्षानुवर्ष टिकेल। हे नॉन उंचं जे कापड आहे ते खूप छान असतं, प्लस मी त्याला कॉटनचा कापड वापरलेला आहे, म्हणजे तुम्हाला बॅगचं बिलकुलच टेन्शन नाही। बॅग खूप तुमची चालणार आहे। खूप सुंदर अशी टिकाऊ बॅग ही तयार झालेली आहे आणि आपण जेव्हा कस्टमरला एखादी वस्तू देतो तर ती कस्टमर आपल्यावर ट्रस्ट करून आपल्याला ऑर्डर देतं, तर त्याच्यामुळे ते आपण त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे तो तसाच राहिला पाहिजे। याच्यासाठी आपल्यालाही पूर्ण प्रामाणिकपणे ते काम केलं पाहिजे, म्हणून मग मी पूर्ण कापड वगैरे अगदी छान असं देत असते। तर तुम्ही बघू शकता माझ्या सर्व बॅगांचे जे कापड आहे ते खूप छान असतात, क्वालिटी बॅगची खूप छान असते। आता हे जे कॉर्नर आहेत हे कॉर्नर आपण सेंटरला सेंटर पकडून आणि स्टिच करून घेणार आहोत, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत। अगदी सुंदर अशी ही फिनिशिंगमध्ये आपली बॅग तयार झालेली आहे आणि जे आपले सेंटर कॉर्नर आहेत ते कॉर्नर जॉईन झाल्यानंतर त्याला देखील आपण हे बघा नॉन उंच्या पट्टीने त्याला देखील आपण फिनिशिंग देणार आहोत। कोणतंही काम करताना तिथे आपला प्रामाणिकपणा आणि आपली मेहनत जर सोबत असेल तर फळ हे आपल्याला नक्की भेटतं, म्हणजे भेटतं। हे बघा, तर या अशा पद्धतीने मी 2 बॅगा स्टिच केल्या होत्या आणि तुम्हाला ह्या बॅगचं मी फायनल लुक दाखवलेलं आहे। तर तुम्ही बघितलं असेल किंवा बघा, नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ज्योतिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे बघा, खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये अशी ही आपली बॅग तयार झालेली आहे। ही टोटे बॅग आहे। या बॅगची लांबी व रुंदी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि सिंगल पीसमध्ये ही बॅग आपली बनून तयार झालेली आहे। खूप स्पेसेबल अशी ही बॅग आहे आणि कॅरी करायला पण खूप सुंदर आहे ही बॅग। तर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या ज्योतिष क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब केल्याने आपलं कोणतंही नुकसान होत नाही, पण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं। धन्यवाद।